बालाजी न्यूज। वंचित बहुजन आघाडी व एमआयएमच्या नवी जिंदगी येथील सभेत माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी नवी जिंदगीस भाषणात छोटा पाकिस्तान असा वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले। त्याचे पडसाद संपूर्ण राज्यात जिल्ह्यात पडला। त्यांनी सभेत दिलेल्या वळण्याबद्दल काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना उत्तर दिले की इथं छोटा पाकिस्तान वगैरे नाही, इथं पूर्ण हिंदुस्थान आहे, केवळ तेथे मुस्लिम लोक राहतात, म्हणून ते छोटा पाकिस्तान होऊ शकत नाही। नवी जिंदगी येथील सर्व लोक या भूमीचे पुत्र आहेत आणि ते भारतीय नागरिक आहेत। सध्या विरोधकांकडे विकासाचा कोणताही मुद्दा नाही, कोणतेही विजन नाही, त्यामुळे माझ्यावर व शरद पवारांवर टीका करतात, असे सुशीलकुमार शिंदे यांनी बोलताना सांगितले। तसेच त्या ठिकाणी त्यांनी काँग्रेस पक्ष दलित मुस्लिम महिलांना प्रथम प्राधान्य देत असल्याचे त्यांनी सांगितले। इथं मिनी पाकिस्तान वगैरे नाही आहे, इथं पूर्ण हिंदुस्थान आहे। केवळ मुस्लिम लोक तिथे राहतात म्हणून ते होऊ शकत नाही। या भूमीचे ते पुत्र आहेत आणि भारतीय नागरिक आहेत। त्यांच्याकडे काही नाहीच आहे विकासाचं। पंतप्रधानांनी एवढं मोठं भाषण केलं, त्या सगळ्या भाषणामध्ये शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांच्यावरच टीका केली। त्यांच्याकडे डेव्हलपमेंटचा कुठलाच मुद्दा नाही। उद्याच्या निवडणुका झाल्यानंतर पुढच्या 5 वर्षामध्ये काय डेव्हलपमेंट होणार ते व्हिजनच नाही त्यांच्याकडे, म्हणून त्यांच्याकडे हे सगळे टीका करण्याचं काम करतात। नेहमीच आम्ही दलित मुस्लिम महिला यांना नेहमीच आम्ही प्राधान्य देतो आणि जसं इंदिरा गांधीच्या वेळेस गरिबी हटावचा नारा देऊन कार्यक्रम घेतला होता 20 कलमी, त्यातला एक अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम होता की त्यांना जे दुःखी आहेत त्यांना परत स्वतःच्या पायावर उभा करणं, अशा प्रकारच्या योजना होत्या। तशीच योजना ही 72,000ची राहुल गांधींनी केली।